नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्या आपण तपशिलात पाहणार आहोत त्याआधी पाहूया. केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या त्या आपण पाहतोय. शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या प्रतिक्रियाही आपण पाहणार आहोत. तसंच झोमॅटोच्या IPO बद्दलची बातमीही आपण तपशिलात जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया जेम विशेषला. केंद्र सरकारच्या 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख निवृत्तीधारकांना 28% महागाई भत्ता देण्याचा निर्णय सरकारनं काढलाय. महागाई भत्ता जुलै 2021 पासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीवर परिणाम होणार नाही. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांवर वाढत्या महागाईचा बोजा पडू नये यासाठी महागाई भत्ता दिला जातो. केंद्र सरकारनं 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना मोठा दिलासा दिलाय. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17% थेट 28% वाढवण्याचा निर्णय घेतलाय. निवृत्तीधारकांना महागाई भत्ता देण्यासही मान्यता दिली आहे. 1 जुलै 2021 पासून हा नवीन निर्णय अंमलात आणला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई 3 थकबाकी मिळणं बाकी आहे. कोरोना महामारीमुळे सरकारनं महागाई भत्त्यावर निर्बंध आणले होते. आतापासून केंद्र सरकारच्या 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख निवृत्तीधारकांना 28% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना कशासाठी मिळतो जाणून घेऊया. भाज्यांपासून ते तेलापर्यंत सर्व साहित्याचे दर वाढले आहेत. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांवर वाढत्या महागाईचा बोजा पडू नये यासाठी महागाई भत्ता दिला जातो. एका वर्षात 2दा म्हणजे जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्ता दिला जातो. 6 महिन्याच्या महागाईच्या दरावरून केंद्र सरकार महागाई भत्ता ठरवत असते. डेअरी आणि पशुपालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 9,800 कोटी रुपयांची योजना घोषित केली. येत्या 5 वर्षात यासाठी 54,618 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. योजनेमुळे दुग्ध व्यवसाय वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली. या योजनेमुळे देशभरातील 10 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मोबाइल वेटनरी स्कीम्स, यानी कि पहले तो इंसान के लिए ही एम्बुलेंस जाती थी. अब हमारे जो पशुपालक हैं उनके जानवरों की देखरेख के लिए भी, उपचार के लिए भी एम्बुलेंस सर्विस को शुरू किया जाएगा. चिलिंग प्लांट्स हो, बल्क मिल्क कूलर हो और प्रोसेसिंग के लिए जो इंफ्रास्ट्रक्चर बनाने की जरूरत पड़ती है उसमें भी बहुत मददगार साबित होगी. और क्वालिटी टेस्टिंग करने के लिए भी इसमें इक्विपमेंट दिए जाएंगे. तो इसको देखा जाए तो ओवरऑल एक पैकेज जो एनिमल हस्बेंड्री के लिए है, क्वालिटी ब्रीडिंग से लेकर और उन पशुओं की उपचार से लेकर, उनके टीकाकरण से लेकर, उनके मिल्क इंफ्रास्ट्रक्चर यानी कि डेयरिंग के लिए बल्क मिल्क प्रोसेसिंग हो, टेस्टिंग हो, ये सारा इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करने के लिए भी ये बहुत बड़ी योजना लेकर आए हैं. कोकणातील नागरिकांना अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी माहिती दिली. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकातून 4 सप्टेंबर पासून या बसेस सुटणार आहेत. नागरिकांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. 16 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे तर 14 सप्टेंबर पासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. दरवर्षी
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते। गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनानं वाहतुकीवर निर्बंध घातले होते। मात्र यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवांसाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यानुसार सुमारे 2200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावणार आहेत। गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक आणि बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत। तसंच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे। काय आहे सुविधा त्याही पाहूया। 4 ते 10 सप्टेंबर एसटी गाड्यांचा प्रवास गणेशोत्सवासाठी कोकणात करता येणार आहे। 14 ते 20 सप्टेंबर कोकणातून परतीचा प्रवास सुरू होईल। 16 जुलै एसटी आरक्षणाला सुरुवात होईल। 16 जुलैला एसटी आरक्षणासाठी सुरुवात होणार आहे। एकाच वेळी परतीच्या प्रवासाचे आरक्षण करणं शक्य नाही। प्रवासापूर्वी सर्व बसेस सॅनिटाइज केल्या जाणार आहेत। प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक आहे। नैसर्गिक विधीसाठी तात्पुरती प्रसाधनगृहे उभारली जातील। मार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकं तैनात केली जाणार आहेत। बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे। या पर्यटनाबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल। ही माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली। साहसी पर्यटनात जमिनीवरील साहसी पर्यटन, समुद्रातील पर्यटन आणि हवेतील साहसी पर्यटन देखील आहे। या पर्यटनामध्ये कोणतीही नियमावली नसल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत। अशा दुर्घटना आणि अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारनं नियमावली आणली आहे। साहसी पर्यटन महाराष्ट्रात वाढावं अशी राज्य सरकारची अपेक्षा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। आतापर्यंत आपण बघत असाल की कुठची नियमावली नसल्यामुळे इथे काही ऍक्सिडेंट्स होऊ शकत होते, काही वेगळे प्रकार चालायचे। त्याच्यासाठी आज नियमावली आम्ही आणलेली आहे आणि ह्याला स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न आहे। स्ट्रीमलाईन झाल्यानंतर थोडं लायसन्सिंग केल्यानंतर आमची हीच अपेक्षा आहे की याच्यात साहसी पर्यटन महाराष्ट्रात वाढावं। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात राज्यातील 81.12% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचं मत नोंदवलंय। मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असलेल्या पालकांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे। त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी पालकांनी केल्याचं स्पष्ट होतं। याचे निष्कर्ष नेमके काय आहेत तेही पाहू। 6,90,820 पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला। त्यापैकी 5,60,818 पालकांनी शाळेत पाठवण्यास होकारही दिला। 3,05,248 ग्रामीण पालकांचा सहभाग, 71,904 निमशहरी पालकांचा सहभाग आहे। 3,13,668 शहरी पालकांचा सहभाग। या सर्वेक्षणात 81.18% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिला। तर पालकांचं या सर्वेक्षणासंदर्भात काय मत आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून आम्ही घेतलेल्या आहेत। आम्ही मुलांना शाळेत पाठवणार आहे, पण आम्ही घरातनं त्यांना सॅनिटायझर, मास्क कंपल्सरी आम्ही देऊन पाठवणार आहे आणि शाळांना पण आम्ही विनंती करत आहे की त्यांनी पण मुलांची काळजी घ्यावा, ही आमची नम्रपणे विनंती आहे तुम्हाला। आणि 2 वर्ष झाले ऑनलाईन मुळे मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे। ही हात जोडून विनंती की मुलांचा यावर्षी अभ्यास खूप चांगला व्हावा, ही शाळेनं विनंती आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालंय। तर माझी शाळांना अशी एक विनंती आहे एक पालक म्हणून की मला एक असं वाटतं की आता त्यांनी मागच्या वर्षीचा जो काही सिलेबस आहे की जो आता ह्या वर्षी गरजेचा आहे, जे बेसिक गोष्टी होत्या, एक 50 दिवस किंवा 100 दिवसांचा एक क्रॅश कोर्स पॅटर्न मध्ये ठेवून मागच्या वर्षीचा जो पोर्शन की जो ह्या वर्षी महत्त्वाचा आहे, मुलांना मदत होऊ शकते, तो जर घेतला तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना अभ्यासाला मदत होईल। मुलांचा 1ली ते 5वी हा पाया असून तो
जर कमकुवत झाला तर मुलांचं खूप मोठं नुकसान होईल आणि ही शाळा सुरू करून योग्य ती खबरदारी घेऊन मुलांना शाळेत पाठवलं जाईल किंवा शासनाने शाळांना जर सॅनिटायझर्स थर्मल मशीन्स उपलब्ध करून दिले तर योग्य प्रकारे काळजीही घेतली जाईल. अशा पद्धतीने शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात अशी आमची विनंती आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा पूर्णपणे बंद आहेत. ती घरीच ऑनलाईन तासिका शिक्षण घेत आहेत. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याला मुले योग्य प्रतिसाद देत नाहीत. तरी शासनाने लवकरात लवकर शाळा पूर्णपणे सुरू कराव्यात ही आमच्या सर्व पालकांच्या वतीने विनंती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळला नाही, त्या संदर्भात संशोधक चिंता व्यक्त करत असताना आपल्या पाल्याला कोरोना काळात शाळेत पाठवण्याची चूक करणार नसल्याचं नागपूरमधील पालकांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितलं. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरू शकते, त्यामुळे सरकारनं देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. गर्दीचं ठिकाण म्हणजे शाळा. तिथे अनेक मुलं मुली असतील आणि तेव्हा तिथे माझा चिमुकला जर तिथे जात असेल आणि तिथे एखादी काही कोरोना संक्रमित जर कोणी असलं त्यावेळेस तरी असं संक्रमण त्यालाही होऊ शकते. म्हणून मला तरी असं वाटते की आता जरी ऑनलाईन शिक्षणमध्ये ते शिक्षण घेत नसेल पण आता थोडीफार का ना हो ना त्यांना त्या मुलालाही सवय पडली आहे माझ्या आणि आम्हालाही सवय झाली आहे की त्याला ऑनलाईन शिक्षण आम्ही देव घरी आणि या जो कोरोना महामारीचं जे संकट आहे ते त्याच्यावरही नाही ओढवेल आणि आमच्यावरही नाही ओढवेल. नाही, सध्याची स्थिती लक्षात घेता मी बिलकुल मुलांना पाठवणार नाही, माझ्या मुलाला तरी, कारण कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नाही आणि तुम्हाला माहीत आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि समजा मुलांची गर्दी झाली आणि तिथे जर काही म्हणजे इन्फेक्शन झालं तर मुलांच्या जीविताला धोका आहे. तर अशा परिस्थितीत आम्ही जीव धोक्यात टाकणार नाही मुलांचा. लहान मुलांच्या तब्येती जर खराब झाल्या तर ते धांदल उडेल. पालकांना त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तरी जोपर्यंत कोरोना व्हायरस पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना लहान मुलांना सुद्धा शाळेत पाठवणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात 81.12% पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचं मत त्यांनी नोंदवलेलं आहे. जवळपास 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्या पाहिजे का, यावर औरंगाबादकरांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अशोक कारके. गेल्या 2 वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे, त्यामुळे सरकार हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने एक ऑनलाईन सर्वे केला होता. त्यामध्ये 81% पालकांनी म्हटलं की शाळा सुरू झाल्या पाहिजे. मात्र औरंगाबादमधील पालकांना काय वाटते, त्यांच्या काय भूमिका आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी एका शाळेत आलो होतो आणि त्या शाळेतील जे पालक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, राज्य सरकार पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याच्या मानसिकतेत आहेत. शाळा सुरू झाल्या पाहिजे का किंवा नाही झाल्या पाहिजे? शाळा ज्या सुरू झाल्या पाहिजे याच्यावर आमचं मत आहे की ह्या नक्कीच शाळा सुरू केल्या पाहिजे. कारण आता सरकारने फक्त 8वी ते 12वी साठी विचार करत आहे. आमचं असं म्हणणं आहे की पहिलीपासून सुरुवात करा, कारण 8वी 12वीचे मुलं तरी एवढ्या मोठ्या त्यांची आकलन शक्ती जास्त असते की ते ऑनलाईनही समजू शकतात. नाही बंद नकोच, कारण मुलांचं खूप नुकसान होत आहे सर. स्कूल बंद असल्यामुळे ऑनलाईन तर चालूच आहे पण मुलं जातात तर जातात असं वाटतंय. पॅरेंट्स पण स्कूलमध्ये चालू आहे फर्स्ट पासून, त्याच्यामुळे स्कूल चालूच झाल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटते, शाळा सुरू झाल्या पाहिजे का? हो सर, मला वाटतं की शाळा सुरूच झालं पाहिजे, कारण की पोरांना ऑनलाईन पाहिजे तेवढं नाही होत त्यांचं घरी अभ्यास. शाळेत फरक पडतो, शाळेत ते व्यवस्थित करतात सर. गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद आहेत, ऑनलाईन चालू आहेत, मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची सरकार तयारी करते. खरंच शाळा सुरू झाल्या पाहिजे? हाँ, होनी चाहिए, क्योंकि नेटवर्क का बहुत प्रॉब्लम होता है. कई बच्चे ऑनलाइन नहीं आ पाते हैं, बहुत प्रॉब्लम होता है. उनको होना चाहिए सुरू. माझा मुलगा पहिल्या वर्गामध्ये आहे. ऑनलाईन शिक्षण पण मिळते, पण ऑनलाईनला थोड्या अडचणी येतात नेटवर्क विषयी, किंवा मुलं पण शाळेमध्ये ज्या पद्धतीने शिकतात त्या पद्धतीचा दबाव घरी त्यांच्यावर बर्डन नसल्यामुळे एक थोडी अडचणच निर्माण होते. आणि शाळा रेग्युलर चालू होणं गरजेचं आहे. त्यामध्ये शाळा पण सॅनिटायझरिंग वगैरे याचं हे करायलाच. पहिलीला जे मुलाला येतं पण त्याला ते येत नाहीये, त्याचं कारण आहे की लॅक ऑफ एज्युकेशन. कारण तो शाळेत गेलेलाच नाही, गेले 1.5 वर्ष झाला. त्यामुळे पालक एवढं लक्ष नाही देऊ शकत जेवढे टीचर लक्ष देऊ शकतात. कारण पुढं काय करायचं आहे, कर्सिव्ह रायटिंग आहे किंवा अल्फाबेटिकल आहे ते पालकांना कळत नाही, नेमकं शिक्षकांना कळतं. तर माझं असं मत आहे की शाळा लवकरात लवकर चालू झाल्या पाहिजे. कॅमेरामन संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.
वेळ झाली जेम विशेषमध्ये एका छोट्या ब्रेकची, लगेचच परत येतोय. पेट्रोल आणि डिझेलनं 100 गाठली आहे. इंधन दरवाढीचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसू लागलाय. पालघरमधील भात शेती करणारे शेतकरी ट्रॅक्टरची भाडेवाढ झाल्यानं पुन्हा एकदा पारंपरिक लाकडी नांगराकडे वळू लागले. गेल्या वर्षीपर्यंत ताशी 300 ते 320 रुपये भाड्यानं मिळणारं ट्रॅक्टर आता अचानक ताशी 400 ते 450 रुपयांच्या घरात गेल्यानं शेतकऱ्यांनी मशागतीसाठी ट्रॅक्टरकडे पाठ फिरवली. पुन्हा लाकडी नांगर हातात घेतलाय. ट्रॅक्टरची भाडेवाढ ही परवडणारी नसल्यानं बैल आणि लाकडी नांगर खरेदी केल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पालघर जिल्ह्यात 75,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. सध्या भात लावणीच्या कामांना वेग आलाय. मात्र बहुतांश ठिकाणी मशागतीसाठी पारंपरिक लाकडी नांगर आणि बैलजोड्या शेतात पाहायला मिळत आहेत. या भाडेवाढीमुळे शेतकरी आमचं ट्रॅक्टर भाड्यानं घेण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. आमच्या व्यवसायावरही पेट्रोल डिझेल दरवाढीचा विपरीत परिणाम झाल्याचं ट्रॅक्टर चालकांकडून सांगण्यात येतं. मजुरी पण वाढली ट्रॅक्टरची. नांगर परवडतं पण ते पैसे त्याला एवढं देता नाही. ट्रॅक्टरला किती झाले आता आणि का वाढवला भाव? 400 ते 450 घेतात. का वाढवला बरं ट्रॅक्टर? पेट्रोल डिझेल हे वाढवलं म्हणून त्यांनी पण रेट वाढवला ट्रॅक्टरचा. 450 रुपये आहे ना. काही नांगर पण परवडत, ट्रॅक्टर नाही परवडत. का वाढवलं बरं ट्रॅक्टरचं? डिझेल मिळेल. 300 रुपये आता वाढला आहे, 400 रुपये वाढला आहे. का वाढला भाव? काय कारण? आता कारण काय तरी आता डिझेलचा भाव वाढला, पेट्रोलचा पण भाव वाढला. तर त्याच्यामुळे आम्ही काय आता आम्हाला काय त्याचा तरी काय ट्रॅक्टर वाढला म्हणजे काहीतरी काय ट्रॅक्टरचं मजुरी काय आमची पण परवडतं का? आता ट्रॅक्टर परवडतं का शेतकऱ्याला? नाही परवडत ना एवढी. आता 400 रुपये तास, पहिले किती होता? 300 रुपये तास, आता डायरेक्ट 100 रुपये वाढले. तर रस्त्याचं काम चांगलं आहे ते, पण ते काय आता भाव टाईट झाला तर आता आपल्याला काय करू? 400 रुपये तास आहे. नांगराचा अख्खा दिवस फिरवला तर 400 रुपये. अवाजवी बाजार मूल्यानं चर्चेत आलेल्या झोमॅटोच्या आयपीओला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळालाय. आयपीओ खुला झाल्यानंतर अवघ्या 1.25 तासात किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा पूर्ण सबस्क्राईब झालाय. या समभाग विक्री योजनेसाठी प्रति समभाग 72 ते 76 किंमत पट्टा निश्चित करण्यात आलाय. गुंतवणूकदारांना किमान 195 समभागांसाठी आणि त्यानंतर 195च्या पटीत अर्ज करता येणार आहे. या योजनेत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% हिस्सा राखीव ठेवलाय. या आयपीओद्वारे 9,000 कोटींचे नवीन समभाग आणि 375 कोटींचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. या आयपीओ योजनेत 65 लाख समभाग पत्र कर्मचाऱ्यांकरिता विहित प्रमाणात खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हे प्रमाण कंपनीच्या आयपीओ पश्चात एकूण समभाग भांडवलाच्या 5% अधिक असणार नाही. 9,375 कोटींच्या आयपीओ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यामध्ये 5% बोली प्राप्त झाली आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर श्रेणीचा कोटा 17% सबस्क्राईब झाला होता. यापूर्वीच मंगळवारी अँकर गुंतवणूकदारांकडून 4,196 कोटी उभारले. कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा विचार केला तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीला 2,604.7 कोटींचा महसूल मिळाला. 2019 मध्ये कंपनीला 1,312.58 कोटींचा महसूल मिळाला होता. दरम्यान कंपनीच्या नुकसानीत वाढ होत असली तरी तोटा देखील तितकाच वाढल्याचं दिसून आलंय. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीला 2,385.6 कोटींचा तोटा सहन करावा लागला. त्याआधीच्या वर्षात कंपनीला 1,010.2 कोटींचा तोटा झाला आहे. त्यांचं मूल्यांकन जे आता मांडण्यात आलं आहे आयपीओच्या फायलिंगमध्ये ते त्यांनी मूल्यांकन केले. त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवायचा की नाही हा मुद्दा आहे. आणि लोक त्यांचे शेअर्स किती घेतात आणि किती घेत नाहीत हे बाजारामध्ये खऱ्या अर्थी त्यांची किती व्हॅल्युएशन आहे
खऱ्या अर्थी त्यांचे शेअर्स भांडवलात किती विक्री होणार आहे, हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवलं तर लोकांचं परसेप्शन, त्यांचं ग्रोथ प्रोजेक्शन काय आहे, त्यांच्या बिझनेसची वाढ किती होऊ शकेल, अशा तऱ्हेने लोक विचार करतील. हेमांगी कवीचा ब्रा शिवाय व्हिडिओ अजूनही सोशल मीडियामध्ये चांगला चर्चेत आहे. तृप्ती देसाई आणि चित्रा वाघ हेमांगी कवीच्या समर्थनार्थ उतरले आहेत. बाई, बुब्स आणि ब्रा ही पोस्ट वेगानं चर्चेत आहे. हेमांगी कवी हिनं या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकूया. मी माझ्या आईकडून शिकले चपात्या करायला आणि माझ्या आईने गोल्डन रूल सांगितलं होतं की चपात्या लाटताना नेहमी ती चपाती आहे ना फिरती राहिली पाहिजे आपोआप, राईट कडून लेफ्ट कडून कुठूनही, कारण मग ती समान होते सगळीकडून. कुठेतरी जाड राहिली आहे, कुठेतरी पातळ राहिली असं होत नाही. आणि सारखं सारखं पीठ लावू नये. खूप चिकटत असेल पोळपाट आणि लाटण्याला तर थोडंसं पीठ लावावं. आणि अशा पद्धतीने ही तव्यावर टाकल्यानंतर चपातीला छान पदर सुटतो. घडीच्या चपातीला तर होतंच, पण ह्या चपात्यांनाही होतं. सो बघा, काय काय लोक तर म्हणाले की काय नाही मॅडम तुम्ही कटिंग करत असाल गोल गोल वगैरे. तर नाही, मला चपात्या जमतात, छान जमतात. ट्रोल करायचंय की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण ज्या गोष्टींचा जर मला त्रास होत असेल आणि ती सोसायटीसाठी समाजासाठी मला जर माझ्यावर लादावी लागत असेल तर त्याबद्दल मी बोलते आणि त्याबद्दल प्रत्येकाने बोलायला हवं. कोण माझ्या या गोष्टींवर काय ट्रोल करताय, काय बोलताय याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. घाबरलं नाही पाहिजे. आपण जे मत मांडलंय की तुम्ही सहमत स्वतः आहात का हे बघितलं पाहिजे. ती हिंमत ठेवली पाहिजे. आणि ट्रोलिंगला मला वाटतं अवाजवी महत्व देतोय आपण. ट्रोल होऊ म्हणून जे मला जर त्रास होतोय तो मी मांडायचा नसेल तर नका, गप्प बसा. पण मी ट्रोलरचा विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही. इतक्या घाणेरड्या पद्धतीने, थर्ड क्लास पद्धतीने तिच्यासाठी भाषा वापरली गेली याचा निषेध आहे. आणि जे महाराष्ट्राचं सायबर सेल बसलेलं आहे त्यांनी काय डोळ्याला झापडं लावलीत की काय? त्यांना दिसत नाही? असल्या सगळ्यांना दणके द्यायला पाहिजे. दोघा चौघांना चांगले दिले दणके तर पुढचे सगळे सुधारतील. मला तर आश्चर्य वाटतं त्यांच्या घरामध्ये काही म्हणजे महिला वर्ग राहतो किंवा नाही. एखाद्या अभिनेत्रीवरती आणि साधी पोस्ट आहे ती, तिने काय घालावं आणि काय घालू नये सांगणारे तुम्ही कोण? म्हणजे अशा पद्धतीची विकृती वाढत चालली आहे. महिलांविषयी दुजाभाव केला जातो किंवा त्यांना जे आहे ते अनेक ठिकाणी बंदी घातली जाते. त्याविषयी सुद्धा आम्ही जेव्हा कृतीत उतरलो तेव्हा अभिनेत्री या कुठे होत्या हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि आता तर आपण लेख लिहिलेला आहे, आपण व्यक्त झालेले आहात, परंतु भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून आमची तर एक संकल्पना अशी आहे की नो ब्रा डे किंवा ब्रालेस डे अशा पद्धतीचा एक दिवस जो आहे तो महाराष्ट्रात आम्हाला साजरा करायचा आहे. नक्कीच त्याच्यात तुम्ही सहभागी व्हाल अशी आमची अपेक्षा आहे. यावर्षी गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी विशेष 72 गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या असणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. प्रत्येकानं कोरोना पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहिजेत असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. गरज पडल्यास आणखी जादा गाड्या सोडण्याचं आश्वासन देखील रावसाहेब दानवे यांनी दिलं. पण यावर्षी मुद्दामहून रेल्वेने CST सावंतवाडी रोड दिल्ली स्पेशल या गाडीचे एकूण 36 ट्रिप करण्याचं ठरवलेलं आहे. नंतर रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या 10 ट्रिप होणार आहेत. पनवेल सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रिप होणार आहेत. आणि पनवेल रत्नागिरी या बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण 10 ट्रिप होणार आहेत. वेळ झाली जय विशेषमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.